संविधान काय आहे हे समजलं पाहिजे। एवढंच नाही तर आता 2024 आणि 25 या वर्षामध्ये 75 वर्ष होतात संविधानाला। त्यामुळे संविधानाचा अमृत महोत्सव आणि घर घर संविधान हे अभियान सरकारने चालवलं पाहिजे होतं। आम्ही संविधान फाउंडेशनच्या वतीने सरकारकडे अशी मागणी केली आहे, बघूया, पण ते अजून झालेलं नाही। सरकारच संविधान जागृतीबद्दल उदासीन आहे असं म्हणायला काही हरकत नाही, पण असू दे, समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये जागृती होत आहे आणि हळूहळू लोकांना संविधानाचं महत्त्व कळतं आहे। या जागृतीमुळे महत्त्व कळून मग संविधानानुसार कायद्यानुसार वर्तन करणं हे नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे। आज जो स्थापित सरकार आहे केंद्रात असो किंवा राज्यात असो, संविधानानुसार चालत आहे। कसं आहे की कारभार तर संविधानानुसार झाला पाहिजे, पण संविधान नीतिमत्तेने कारभार होत नाही। त्यामुळे अनेक प्रश्न सरकारच्यामुळे निर्माण झालेले आहेत। तर हे आपलं काम आहे, सरकारला प्रश्न विचारले पाहिजे। संविधानाच्या माध्यमातून या जनजागृतीतून नागरिक हे प्रश्न विचारतील, लोकांमध्ये एक ताकद निर्माण होईल आणि लोकांना पण कळेल की हे संविधानामुळे आम्हाला प्रश्न विचारण्याची पण हक्क आहे। तर हे सगळं जनजागृती हा त्यासाठीच आहे की लोक जर जागृत होतील तर लोक प्रश्न विचारतील आणि संविधानानुसार काम जर करणार नाही आहे सरकार, तर त्या सरकारला लोक निवडणुकीच्या वेळेस आपल्या मताचा अधिकार वापरून त्यांना काढून टाकतील। संविधान हमारे साथ है, डरने की क्या बात है, संविधान हमारे साथ है। जय 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 भीम, अरे जय 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 भीम। संविधान एक परिभाषा है, मानवता की आशा है। संविधानच्या माध्यमातून संविधान फाउंडेशन आणि नागपूर शहरातील सर्व लोकांच्या मदतीने आज हे वॉक फॉर संविधान होते आहे। संविधानाची मूल्य, संविधानामध्ये जी काही स्वातंत्र्य, समता, न्यायाची तत्त्वे दिलेली आहेत ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज ही रॅली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। यामध्ये नागपुरातील सर्व म्हणजे एक नागरिक म्हणून, मग ते अधिकारी असोत, प्रशासकीय अधिकारी असोत, राजकीय पुढारी असोत, समाजातील नागरिक असो, हे या रॅलीमध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेले आहेत आणि जे भारतीय स्वातंत्र्याचे जे मूल्य आहे, समता, न्याय, बंधुता, ते रुजवण्यासाठी आज ही मोठ्या प्रमाणामध्ये रॅलीचं आयोजन करण्यात आलं। ज्याप्रकारे माननीय प्रधानमंत्री महोदयांनी हर घर तिरंगा दिलेला आहे, मला वाटतं की एक नागरिक म्हणून खऱ्या अर्थाने हर घर संविधान हे अभियान राबवला पाहिजे। आजही ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना संविधानाची माहिती नाही, संविधानाचे मूल्य माहीत नाही, त्यांचे अधिकार माहीत नाही, त्यांचे कर्तव्य माहीत नाही। त्यामुळे खऱ्या अर्थाने संविधानाचा अंमल या देशामध्ये आजही पूर्णपणे झालेला नाही आहे आणि ज्या दिवशी जाईल तर त्या दिवशी हे लोकशाही राष्ट्र या देशामध्ये अस्तित्वात येईल। बार्टी आणि सामाजिक न्याय विभागातर्फे संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये संविधान जागराचा कार्यक्रम आहे। आता 8:30 वाजता सामाजिक न्याय भवनामधून सुद्धा त्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाची रॅली बार्टी आणि यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संविधानाचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी सामाजिक न्याय विभाग कार्यरत आहे
आणि आज पूर्ण राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामधून या संविधानाच्या संदर्भामध्ये मोठे मोठे कार्यक्रम आहेत. महाराष्ट्राचा मुख्य कार्यक्रम मुंबई येथे संपन्न होत आहे आणि खऱ्या अर्थाने संविधानाला लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम सामाजिक न्याय विभाग करतो. संविधान दिनाच्या निमित्ताने नागपूर शहरामध्ये संविधान परिवार, संविधान फाउंडेशन आणि तमाम संघटनांच्या वतीने रॅली काढण्यात आलेली आहे. या रॅलीचं महत्त्व म्हणजे या देशातील सामान्य माणसाला संविधानाचं महत्त्व कळावं. या देशातील सामान्य माणसांना संविधानाच्या माध्यमाने आपले हक्क मिळावेत आणि म्हणून ही रॅली आपण काढतो आहे. या देशामध्ये संविधान आहे म्हणून सामान्य माणसाचं जगणं सुखकर झालेलं आहे आणि म्हणून संविधान हे आपल्या देशाचं ग्रंथ आहे. हा ग्रंथ, या ग्रंथाच्या भरोश्यावर सामान्य माणूस इथे जगू शकतो, राहू शकतो, त्याला तो आपला अधिकार प्राप्त करू शकतो आणि म्हणून संविधान हे महत्त्वाचं आहे. धन्यवाद. आज बघतोय आपण संविधानाची इनडायरेक्टली पायमल्ली होत चाललेली आहे. संविधानाच्या नियमांचं उल्लंघन केलं जात आहे आणि म्हणून बाबासाहेब म्हणायचे की संविधान या देशाला आम्ही देत आहे, परंतु संविधान किती चांगलं असेल तर किती चांगलं असेल तरी जे वाईट लोक असतील ते त्या पद्धतीने चांगलं त्याचं इम्प्लिमेंटेशन करतील आणि जर संविधान किती वाईट असेल तर चांगले लोक जर असतील तर ते त्या संविधानाचा चांगला उपयोग करतील आणि म्हणून बाबासाहेब म्हणायचे की जर या संविधान उपयोग होत नसेल या संविधान जाऊन टाकलं पाहिजे. जय भीम, सर्वांना जय भीम. मी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नागपूर इथची विद्यार्थिनी. आज आम्ही या रॅलीमध्ये आलेलो आहोत. संविधानाविषयी ही रॅली आम्ही काढलेली आहे आणि आमची RSFची टीम आहे फ्रॉम कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नागपूर. आम्ही त्याचे मेंबर्स ऑफ RSF कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नागपूर अँड प्राऊड टू बी RSF. आणि या रॅलीमध्ये खूप मजा येत आहे. प्राऊड टू बी अन इंडियन. भारताचे संविधान आणि भारताचे संविधान याच्यावर प्राऊड आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सर्वांनी एकात्मता दाखवायची आणि बाबासाहेबांच्या मनगडात इतकी ताकद होती की त्यांनीच भारताचे संविधान लिहिले, तर आपणही सुद्धा केलं पाहिजे आणि एकात्मता सुद्धा दाखवली पाहिजे. आपण फक्त संविधानामुळेच आपण या देशामध्ये आपल्याला लोकशाही दिली आहे. संविधानामुळेच आपण सगळे एक होतो, एक येतो आणि आपण सगळे एक आहोत. आपल्यामध्ये काही जातीभेद काही आपण वेगवेगळे नाही, सगळे आपण एक आहो आणि संविधान आपल्याला लोकशाही देते आणि एक रहा असं सांगते. बाबासाहेबांचे योगदान भारताचे संविधान. बाबासाहेबांचे योगदान भारताचे संविधान. बाबासाहेबांचे योगदान भारताचे संविधान. संविधानाचे मान स्त्री पुरुष एक समान. संविधानाचे मान स्त्री पुरुष एक समान. संविधानाचे मान स्त्री पुरुष एक समान. थँक्यू. धन्यवाद.
आजच्या दिवसाच्या संविधान दिवसाच्या अशा महत्त्वपूर्ण दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. भारत संचार निगम लिमिटेडच्या सगळ्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाकडून आमची एक संस्था आहे ज्याचं नाव आम्ही ठेवलं आहे संचार वेलफेअर फाउंडेशन. याच्या अंतर्गत आजच्या दिवशी जेवढे नागरिक संविधान दिवसाच्या निमित्ताने सहभागी होत आहेत त्यांच्यासाठी आम्ही आज आमच्याकडून एक फूल नाही तर फुलची पाकळी म्हणून एक छोटीशी व्यवस्था केली आहे. त्यांना आमच्याकडून एक पाणी वाटप आणि बिस्किट्स वगैरेचं वितरण करणार आहोत आणि त्यानंतर रॅलीमध्ये सहभागी आम्ही सगळे दीक्षाभूमीहून संविधान चौकाकडे निघणार आहोत. बाबासाहेबांनी जी म्हटलेली वाक्य आहेत किंवा बाबासाहेबांची जी म्हटलेली विधानं आहेत त्याला इंग्रजीमध्ये सँक्टम सँक्टोरम म्हणतात. म्हणजे त्याच्यापेक्षा मोठं सत्य काहीही नाही आहे. बाबासाहेबांनी जे म्हटलं की संविधानाला जर अंमलबजावणी करणारी माणसं किंवा प्रजा किंवा संस्था जर त्यांनी त्याची अंमलबजावणी चांगली केली तर तो संविधान कितीही चांगलं असेल तरी त्या संविधानाचा काही उपयोग नाही आहे. हे तंतोतंत आपल्या देशाच्या बाबतीत खरं आहे. या देशाची जी स्वातंत्र्य जे मिळालं आहे 1947ला मिळालं आहे. तर तुम्ही बघा की 1947ला 14 ऑगस्टला पाकिस्तानचं निर्माण झालं, 15 ऑगस्टला भारताचं स्वातंत्र्य मिळालं. पण आजच्या दिवशी अशा वैविध्यपूर्ण असलेल्या देशामध्ये 15 ऑगस्टपासून आज बघितलं तर डेमोक्रेसी म्हणजे लोकतंत्र इतकं चांगल्या प्रकारे रुळलेलं आहे ते नुसतं या संविधानामुळे आहे. कारण इतकं वैविध्य आहे या देशामध्ये तरी हा देश एक आहे, मजबूत आहे आणि वाटचाल पुढे करत आहे. पण त्याच दिशेने आपण दुसरीकडे जर पाकिस्तानला बघितलं तर एकाच धर्मातली माणसं त्या देशामध्ये आहेत पण संविधान आणि संविधानाची अंमलबजावणी अशी चांगल्या प्रकारे बाबासाहेबांसारख्या संविधानाची अंमलबजावणी त्या देशामध्ये झाली नाही. तो देश एक धर्माचा असूनही त्या देशाची किती विसंगती आणि जागतिक नकाशेमध्ये त्या देशाचं अस्तित्व आता राहणार की नाही राहणार हा प्रश्न उद्भव झालेला आहे. म्हणून संविधानाची प्रासंगिकता अजून महत्त्वाची आहे आणि आजच्या दिवसाची प्रासंगिकता खूप महत्त्वाची आहे की ज्या संविधानाने असे विविध जाती धर्म भाषा आणि संप्रदायामध्ये विभागलेला जो देश आहे त्याला एकजूट करून ठेवलेला आहे. म्हणून माझं म्हणणं आहे की या संविधानाच्या प्रती आपली निष्ठा जी आहे ती एक राहायला पाहिजे आणि ह्या देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी फक्त एकच वाहन आपल्याकडे आहे तो म्हणजे भारताचं संविधान. हा दिवस म्हणजे ॲक्च्युली संविधान दिवस म्हणजे ॲक्च्युली भारताचा दिवाळी म्हणा तुम्ही दसरा म्हणा या कुठल्याही सणापेक्षा कुठल्याही धर्माच्या कुठल्याही मोठ्यातल्या मोठ्या सणापेक्षा सगळ्यात मोठा दिवस आहे. अशी भावना लोकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये आणि पुढच्या पिढीमध्ये यायला पाहिजे असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं. काय संदेश देणार आजच्या दिवशी? संदेश माझ्यासारख्या सामान्य माणसाचं काहीच नाही. मला एवढंच म्हणायचं की बाबासाहेबांची जी विधानं आहेत बाबासाहेबांची जी पुस्तकं आहेत त्याचा पुढच्या पिढीने या पिढीने सखोल अभ्यास करावा. हा देश अस्तित्वात राहील हे फक्त बाबासाहेब आणि त्यांचे लिहिलेले विधानं लिखाणं संविधान आणि संविधानाचे जे रायटिंग्स आहे बाबासाहेबांचे जे स्पीचेस आहेत आणि संविधानाच्या ज्या संस्था आहेत संविधानाचे डिबेट्स आहेत ते बघावं आणि तेव्हा कळेल की हा देश किती इम्पॉर्टंट आहे आपल्या सर्वायवलसाठी. तुमचा परिचय? माझं नाव संदीप शेंडे आहे. मी भारत संचार निगम लिमिटेडमध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आजच्या या कार्यक्रमाला छत्तीसगडवरून उपस्थित झालेले तसेच चंदू जनबंधू यांचे पण स्वागत सामूहिक गीताकडे. निश्चितच सर्वोत्कृष्ट संविधान भारताचं आहे. ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं या संविधानामुळेच आम्ही आज जिवंत आहोत. संविधान हे हृदय आहे आमचं. जर हृदयाचे ठोके बंद झालेत तर आपलं देह निष्क्रिय होतं. त्याचप्रमाणे जर संविधान या देशातून निष्क्रिय झालं तर आम्ही कुठेच राहणार नाही. आजच्या दिवशी माझं सर्व जनतेला एकच म्हणणं आहे, विश्वभरात संविधान दिवस साजरा होत आहे. आम्ही हा एक पर्व म्हणून आम्ही लोकांनी नवीन कपडे घालावेत, लोकांनी मिठाई एकमेकांना चारावीत आणि दिवसभर छानपैकी कार्यक्रम आयोजित केलेले असतात तिथे जावं आणि चिराई हो संविधान चिराई हो. संविधानाला कोणी हात लावणार नाही.
जर हात जरी लावला तर त्यांचे हात आम्ही कापू एवढी शक्ती आमच्यात आहे, बाबासाहेबांनी दिलेली आहे. आता यापुढे त्यांनी विचार करावा संविधानाला हात लावायच्या आधी. धन्यवाद सर्वांना. धन्यवाद. निश्चितच हे एक दुर्दैव आहे भारताचं. आणि सोबत मी तर हे म्हणेल की आम्ही जे शिकलेले लोक आहोत, पांढरपेशे झालो, आम्ही स्वतःला ब्राह्मणांपेक्षा कमी समजत नाही. आज ज्या वेळेस आवश्यकता आहे बाबासाहेबांना या संविधानाला वाचवायची, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, प्रोफेसर आहेत, ॲडव्होकेट आहेत, हे किती लोक बाहेर निघतात घराच्या बाहेर, यावर प्रश्नाचं चिन्ह आहे. या लोकांमुळेच कुठेतरी संविधान धोक्यात येऊ शकतं. आज बाबासाहेब जिवंत आहेत, ते फक्त आणि फक्त झोपडपट्ट्यांमध्ये आहेत, हे माझा ठाम विश्वास आहे. आमच्यासारखे आम्ही डॉक्टर जरी झालो, सर्वात जास्त आम्हाला फायदा मिळाला, पण आम्ही त्या संविधानाबद्दल किंवा बाबासाहेबाबद्दल ज्या आस्थेने आम्ही काम केलं पाहिजे त्या आस्थेने आम्ही काम करत नाही. त्यामुळे चांगल्या हातात संविधान किती श्रेष्ठ असेल तरी संविधान चालवणारे जे संसदेमध्ये बसलेले आहेत चोर आहेत, डकेत आहेत. त्यामुळे या संविधानाला आपल्याला आज कुठेतरी काळिमा लागलेली आहे असं मला वाटतं. आज भारताचे लोक आणि आजच्या संविधानाच्या दिवसानिमित्त सर्व भारतीयांना संविधानाच्या शुभेच्छा देतो आहे. आणि आज या ठिकाणी संविधान चौकामध्ये ज्याप्रमाणे संविधान दिवस साजरा केला जातो आहे, सर्वांमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळतो आहे. आणि नक्कीच अशा प्रकारचा उत्साह संपूर्ण भारतात आणि जगामध्ये संविधान दिनानिमित्त मनवण्यात येत आहे. याकरता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आम्ही अत्यंत ऋणी आहोत की ज्यांनी आम्हाला जगण्याचं आणि एक चांगला संविधान दिलं. सर्वांना जय भीम. थँक्यू. भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. धन्यवाद. आज भारताच्या नवनिर्मितीचा दिवस आहे असं मी मानतो. आजच्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेबांच्या बुद्धिमत्तेनं, त्यांच्या परिश्रमानं आणि त्यांच्या दूरदृष्टीनं नव्या भारताच्या, नव्या संविधानाचा, नव्या व्यवस्थेच्या स्थापनाचा दिवस आहे. संविधान नसता तर आज जी लोकशाही भारतामध्ये दिसते, किमान या लोकशाहीमध्ये तळागाळातील लोकांचं, मुसलमानांचं, ओबीसी समाजाचं, आदिवासींचं, अनुसूचित जाती जमातींचं जे प्रतिनिधित्व दिसतं ते मुळीच नसतं. कारण ज्या व्यवस्थेशी संघर्ष घेतला बाबासाहेबांनी आणि ज्या मनुस्मृतीवर आधारलेल्या परंपरागत व्यवस्थेच्या विरोधात सगळ्यांना मान सन्मान देणारं, मतदानाचा अधिकार देऊन सगळ्यांना या देशाचं मालकत्व प्रदान करणारं संविधान जे दिलं तेच अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून एक संघर्ष भारताच्या संविधान निर्मितीच्या पूर्वी या बाबासाहेबांच्या विचारांशी आणि संविधानाच्या आजच्या दिवसानंतर संविधानाशी संघर्ष असलेला दिसतो. म्हणून आज लोकशाहीचा खरा संघर्ष मनुवादी व्यवस्थेशी तर आहेच, पण पुंजीवाद आणि संप्रदायवादी जमातवादी लोक जे आज संसदेमध्ये घुसलेले आहेत, जे आज विधानसभामध्ये घुसलेले आहेत आणि बहुमताच्या बागुलबुवाच्या बाजारामध्ये असले विधेयकं पारित करतायत, असले कायदे आणतायत की जे संविधान प्रदत्त लोकशाहीला नष्ट करतायत. समतेचा अधिकार नष्ट केला जातो आहे, अभिव्यक्तीचा अधिकार नष्ट केला जातो आहे, सहभागाचा आणि प्रतिनिधित्वाचा अधिकारसुद्धा नष्ट केला जातो आहे. म्हणून आजच्या दिवशी संविधान वाचवणे ही सर्वात महत्त्वाची गरज आहे. त्यासाठी या देशातील 18 पगड जाती, अल्पसंख्याक या सगळ्यांनी एकत्रित येऊन 2024ला संविधानाला समर्पित लोकशाही जगवणारी नवी राजसत्ता आणणे हे महत्त्वाचं आहे. या सगळ्याच्या मागं एक मोठं षड्यंत्र कार्य करतो आहे. तळागाळातल्या लोकांना आपसात गुंतवून ठेवायचं, मराठा ओबीसीचं भांडण लावायचं, हिंदू आणि मुसलमानांचं भांडण लावायचं, कुठं बौद्ध आणि हिंदूंचं भांडण लावायचं, कधी हिंदू आणि ख्रिश्चनांचं भांडण लावायचं. या भांडणामध्ये 85% जनतेला गुंतवून ठेवायचं. 2014पासून जेव्हा भाजपा आणि RSS प्रणित सरकार सत्तेवर आलेली आहे, अशा घटनांना ऊत आलेला आहे. अशा घटना करणाऱ्या लोकांना राजकीय आणि कायद्याचं संरक्षण प्रदान करण्यात येतो आहे. हे का बरं करण्यात येतो आहे? कारण या 2014 ते 2023 पर्यंतच्या कालखंडामध्ये 128
संचालक, उपसंचालक, सचिव, सहसचिव UPSC पास न करता डायरेक्ट अपॉइंटमेंट करण्यात आले. या कालखंडामध्ये जवळपास 25 सार्वजनिक कंपन्यांचं खाजगीकरण करून टाकण्यात आलं. या कालखंडामध्ये म्हणजे 2014 ते 2023 पर्यंत या देशातील हजारो एकर जमीन जी सरकारच्या मालकीची आहे आणि ती गरीब लोकांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये वाटल्या गेली पाहिजे अशी घोषणा बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली होती. नव्हे तसली तरतूद ते संविधानामध्ये करणार होते, पण करू दिल्या गेलं नाही. ही जमीन कवडी मोलानं कंपन्यांना, पुंजीवाद्यांना आणि मठाधीशांना वाटून टाकण्यात आलं. हा जो भांडण दिसतो आहे हिंदू मुसलमानांचं, हा जो भांडण दिसतो आहे संविधानाच्या प्रती जाळण्याचं, हा जो भांडण दिसतो आहे जाती आणि धार्मिक तणावाचं, या तणावात संपूर्ण समाज गुंतवून ठेवणे आणि आपचुकच शिक्षणाचं खाजगीकरण करून घेणे, लोकशाही मूल्यांवर आधारलेली अर्थव्यवस्थाच नष्ट करून टाकणे आणि सगळ्या देशाचा अभ्यासक्रम बदलून ब्राह्मणवादाला पूरक, ब्राह्मणशाहीला पूरक, पुंजीपतीवाद्यांना पूरक म्हणजे चातुर्वर्ण्यावर आधारलेल्या वर्णव्यवस्थेला पूरक लोकशाही घडविण्याचा मोठा कट आहे. म्हणून सगळ्या तळागाळातल्या लोकांनी यापासून सावध राहायला पाहिजे. सरकारी नोकऱ्या संपल्या, कंत्राटीकरण आणलं. कंत्राटीकरण हा संविधानाच्या विरोधातील भूमिका आहे, पण आणत असताना ते म्हणतात की बहुमतानं निवडून आलेल्या सरकारनं तो कायदा बनवलेला आहे. केवळ घातक षड्यंत्र चाललेलं आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. ये एक बहुत बड़ा दिन है. मैं आपके चैनल के माध्यम से सबको संविधान दिवस की बधाई देना चाहता हूँ. संविधान ने हमें बड़ा छोटा, ऊंच नीच सब एक बराबर नागरिक लाके अधिकार दिया है और ये देश की ताकत है तो संविधान है जो समता, बंधुता, भाईचारे, राजनीतिक न्याय, आर्थिक न्याय सबकी बात करता है. ये बहुत बड़ी बात है हमारे लिए. अगर ये संविधान नहीं होता तो शायद अभी तक हमारा देश गुलामी से बाहर नहीं आ सकता था. ये बहुत बड़ा दिन है हमारे लिए और संविधान को संभाल रखने के लिए हमारी अपनी ताकत है. आज ये जो वॉकेथॉन किया हुआ है वो संविधान के लिए किया हुआ है. काफ़ी लोगों ने प्रतिसाद दिया. मैं सबको बधाई देना चाहता हूँ कि लोगों ने इसका प्रतिसाद दिया और आने वाले समय में हम जवाबदारी लेते हैं कि ये संविधान को ख़त्म होने नहीं देंगे. देखिए, ये कहीं ना कहीं इसके पीछे की जो पार्श्वभूमि ये है कि ऑपरेशन है. लोगों को बराबर मौके नहीं दिए जा रहे हैं. अब आरक्षण मांगता है इंसान तो क्या करेगा, उसको नौकरी नहीं मिल रही, उसके अंदर में वो देख रहा है कि मेरे पास में अपॉर्चुनिटी अवेलेबल नहीं है तो मैं कहाँ से अपॉर्चुनिटी लूँ. गवर्नमेंट जो है, पॉलिटिकल पार्टियां जो है, जो इस देश के अंदर में धर्मांध गवर्नमेंट चल रही है, इन लोगों के अंदर में इन्होंने यही काम किया है. आरक्षण है इस देश के अंदर पर सब प्राइवेटाइज करते चले जा रहे हैं ताकि आरक्षण का किसी को फायदा ही ना मिले. तो वो आज जो आवाज़ें उठ रही है, मराठा के तरफ से उठ रही है और लोगों के तरफ से उठ रही है, मुस्लिम्स के तरफ से उठ रही है, वो इसलिए उठ रही है कि कहीं ना कहीं उनके अधिकार को, उनकी अपॉर्चुनिटी का हनन हुआ है. हाँ, इस संविधान ग्रंथ ने इस देश को इतनी बड़ी क्रांति दी कि स्वतंत्रता, बंधुता, सामाजिक न्याय और सबसे बड़ी समता दी हुई है. और इसके कारण इस देश ने बुद्ध मार्ग से, शांतता मार्ग से बहुत प्रगति की है. इस धर्मनिरपेक्ष संविधान के ऊपर कभी आज ना आए, इसलिए हम संविधानवादी वचनबद्ध है. इसके लिए चाहे हमारे को हमारी जान भी देनी पड़ी तो भी हम देंगे, लेकिन संविधान की रक्षा करेंगे, इसको हानि नहीं पहुंचने देंगे और संविधान की हम लोग रक्षा करेंगे. नहीं, वो एकदम सादी भाषा में, गाड़ी कितनी भी अच्छी हो, यदि ड्राइवर दारू पिया हो या पागल हो या अनपढ़ हो या वो गाड़ी के तकनीक जानता नहीं हो तो उल्टा सीधा चलाएगा. इसके ऊपर कंट्रोल करने के लिए ही संविधानवादियों ने हरदम सजग रहना चाहिए और जब चुन के भेजते हैं तभी अच्छा पढ़ा लिखा, अनपढ़ न हो, ऐसा जो विवेक बुद्धि से चलने वाला, अंधश्रद्धा नहीं हो, ऐसे व्यक्ति को चुन के भेजना चाहिए. संविधान के उपलक्ष्य में सबसे बड़ा संदेश, कोई भी विषमता न पाले, कोई भी तिरस्कार न पाले, कोई द्वेषपूर्ण भाषा न बोले, सभी को अपना बंधु समझ के मदद करे और इसी से देश आगे बढ़ेगा और एक दूसरे के प्रति बंधुभाव डेवलप होगा.
मैं अनिल कुमार नागबौद, राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रीय संयुक्त मोर्चा भारत। आज भारतीय संविधान का 74वां दिन है। इस उपलक्ष्य में तमाम भारतवासियों को हार्दिक शुभकामनाएं देते हुए, भारतीय संविधान का अमल होता तो इस देश का चित्र कुछ और भी अलग होता। हम आज भारत के सर्वोच्च न्यायालय में भारतीय संविधान के स्टैचू का अनावरण हो गया है, इसलिए भारतीय सर्वोच्च न्यायालय के सर न्यायाधीश इनको शुभेच्छा भी देते हैं। भारत देश का संविधान की बात जो बाबा साहेब ने जो बात कही थी संविधान अर्पण करते वक्त, तो वो आज साबित होते हुए नज़र आ रही। उसके दाखले जैसा कि मणिपुर में जो हुआ वो सरकार का निकम्मापन है। संविधान का अमल होता तो कोई भी ना खरलांजी होती ना मणिपुर होता। संविधान का अमल करने वाले लोगों की नीयत साफ नहीं है और वो संविधान अमल करना नहीं चाहते, इसलिए इस देश के नागरिकों की आज़ादी और भारत का लोकतंत्र खतरे में आया है। इसलिए राष्ट्रीय संयुक्त मोर्चा ने भारतीय संविधान सुरक्षा जन आंदोलन खड़ा किया है और ये ऐलान किया है। उसके कारण ही आज समाज में जो अवेयरनेस आ रही है, 2015 से हम कंटिन्यूस संविधान की जागरूकता के कार्यक्रम चला रहे हैं। आने वाले दिनों में ऐसी ही अवेयरनेस बढ़ते जाएंगी तो आने वाले 24 में संविधानवादी शासन करती जमात सत्ता में बनकर ये देश सम्राट अशोका के सोने के चिड़िया का देश बनने से कोई रोक नहीं सकता। तमाम भारतवासियों से अपील है कि आप घर घर में भारतीय संविधान पढ़िए, अपने संवैधानिक हक और अधिकार जानिए, और कोई अन्याय करता है तो वो अन्याय करने वाले के खिलाफ आप अपनी आवाज़ बुलंद कीजिए। और आपकी जो भी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, कामगार, मजदूर, कर्मचारियों की जो भी संगठनाएं होंगी वो एक राष्ट्रीय लेवल पर हम राष्ट्रीय संयुक्त मोर्चा भारत के तहत यूनाइट कर रहे हैं, उसमें शामिल होकर एक भारतीय संविधान सुरक्षा का जन आंदोलन खड़ा करेंगे तो हमारा भारतीय संविधान की सुरक्षा भी होगी, हमारे भारत के देश के लोगों का आज़ादी भी सुरक्षित होंगी और हमारे देश का लोकतंत्र भी सुरक्षित होगा। धन्यवाद। जय संविधान, जय भारत। सगळ्यांना जय भीम, सगळ्यांना संविधानाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि प्रत्येक जण आपापल्या घरी संविधान दिवस मनवत असेल, आम्ही सगळे अपेक्षा करतो आहे। आम्ही 16-17 NGO आहोत, त्यांनी आम्ही इथे संविधान चौकामध्ये मोठा स्टॉल लावलेला आहे आणि भारताचे संविधान हे जे आहे हे एक असं प्रमाणपत्र काढलेलं आहे आणि ते सगळ्यांनी वाचून आम्ही शपथ दिलेली आहे। इथे जे सगळेही लोक संविधान चौकात जमलेले आहेत आणि इतर लोक जेही जमलेले आहेत, सगळ्यांनी आम्ही अशी शपथ घेतली आहे की संविधान जे आहे ते बाबासाहेबांनी जे लिहिलेलं आहे त्याप्रमाणे प्रत्येकाने वागावं। आणि आम्ही सगळ्यांनी मिळून एक कॅलेंडर सुद्धा काढलेलं आहे ज्याचं आज आम्ही प्रकाशन करणार आहोत। आम्ही बाबासाहेबांच्या मूर्तीला हार अर्पण करून आम्ही सगळ्यांनी श्रद्धांजली अर्पित केलेली आहे। त्याचप्रमाणे आमचे जे सगळे NGO आहेत ते सगळे मिळून संविधानाविषयी माहिती देत आहेत प्रत्येक ठिकाणी। आणि आम्हाला असं वाटतं की ज्याप्रमाणे निसर्ग जे आहे, हवा, पाणी, पाऊस हे निस्वार्थपणे जसं देतं
तसं बाबासाहेबांनी सुद्धा संविधान जे लिहिलेलं आहे ते सगळ्यांसाठी लिहिलेलं आहे. सगळ्यात पहिले तर बाबासाहेबांनी सगळ्यांना सुविधा ज्या दिल्या आहेत त्या इतर कास्टमध्ये दिलेल्या आहेत, आपल्या सगळ्यांना सगळे शेवटी दिलेले आहेत. आता मला एकच एवढं सांगायचं आहे की नेहमी गणेश उत्सव, दुर्गा उत्सव जो आहे तो गल्ली गल्लीमध्ये मनवला जात असतो, ठीक आहे. पण तुम्हाला आता हा जो संविधान दिवस आहे हा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही, तो फक्त काही सामाजिक ठिकाणीच तुम्हाला दिसून पडेल आहे. तर मला प्रत्येकाला एकच सांगावंसं वाटतं किंवा प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये ज्याप्रमाणे धार्मिक तुम्ही उत्सव जो मनवता तो संविधान दिवस सुद्धा धार्मिक उत्सव म्हणून मनवला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. इच्छा तर असो पण हा प्रत्येकाचा एक कर्तव्य आहे हे समजून प्रत्येकाने मनवलं पाहिजे. त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी जे आहे प्रत्येक धर्माचा अभ्यास जो आहे तो केलेला आहे, पण त्याच्यामध्ये जे आहे त्यांना सगळ्यात जास्त चांगला धर्म म्हणजे बौद्ध धर्म हा जो आहे तो अपनावला आहे आणि त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिलेली आहे. तर का बरं दिलेली आहे याचं कारण काय आहे, त्याच्यासाठी प्रत्येकाने संविधान वाचावं अशी मी सगळ्यांना आज काय म्हणते तर अपील करते की ते संविधान आहे ते प्रत्येकाने वाचावं. एवढं बोलून मी माझा 2 शब्द संपवत आहे. जय भीम, जय महाराष्ट्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. विजय असो. सगळ्यांना संविधानाच्या हार्दिक शुभेच्छा. 26 नोव्हेंबर आजच्या दिवशी 1949ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूशन पूर्ण संपवली होती आणि भारतने त्याला अडॉप्ट केलं होतं. तर हा दिवस आम्हाला कॉन्स्टिट्यूशन आम्हाला 4 चीजें देते: लिबर्टी, इक्वालिटी, कॉमिटी और जस्टिस. थँक्यू. 26 नोव्हेंबर या दिवशी बाबासाहेबांनी संविधान आपल्याला स्वीकृत केलं आहे, लिहिणे केलं आहे. याकरिता आपल्याला समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय प्रस्थापित करून बुद्ध तत्वात प्रणाली टाकली. कोणाला मान्य आहे नाही आहे, पण सर्वसाधारण हे मानलंच पाहिजे. संविधान हे बाबासाहेबांनी खूप कठीणतेनं दिलं आपल्याला. जे 8 वर्षाचं हे होतं, 8 वर्षाचं काम होतं, त्यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लावले. हे काम एवढा कठीण करून दाखवलं, त्या कठीणता हे आपण केलं पाहिजे. संविधान या दिनानिमित्त एवढंच बोलू इच्छितो. जय संविधान, जय संविधान, जय भीम. नमस्कार. आज दिनांक 26/11/2023 को नागपुर संविधान चौक पे बाबा साहेब अम्बेडकर जी का संविधान दिन, इसके उपलक्ष्य पे बाबा साहब का कोटि कोटि नमन. और मैं सभी पूरी भारतवासियों, सभी धर्म निष्ठा जो भारतवासी है उनको मैं आवेदन करना चाहता हूं कि आज के दिन सभी को मिलकर एक साथ ये संविधान का उत्सव मनाया जाए और सभी का जाति धर्म छोड़कर एक ही समझ जो बाबा साहेब ने जो सिखा के गया, जो संविधान बना के गया, उस पर अमल करे और पूरा देश एकत्र होकर अच्छा इस दिन को याद करे और अच्छी से उसको देश की जो संविधान जो बाबा साहब ने लिख के गया उसके अमल करे और सभी धर्म को अलग करके भाईचारा रख के अपना सभी भारतवासी एक साथ मिलकर काम करें. ये मैं पूरा भारतवासियों निवेदन करना चाहता हूँ कि आने वाले दिन हर एक साल आने वाला जो साल है धूमधाम उल्लास के साथ ये मनाया जाए. ये मैं सभी भारतवासियों को प्रार्थना करना चाहता हूँ और ये बोल के मैं बाबा साहेब आंबेडकर कोटि कोटि नमन. जो इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक पुस्तक जाळलं, ते पुस्तक किती जहरीलं असेल त्याचा तुम्ही अंदाज लावा. आणि स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय या आधारावरती त्यांनी नवीन असं पुस्तक केलं आणि ते पुस्तक म्हणजे आपलं भारतीय संविधान. समतेचा
एक एक मोती हर एक कलमामध्ये माळला, समतेचा एक एक मोती हर एक कलमामध्ये माळला, स्वाभिमानाचा हर एक नियम काटेकोरपणे पाळला, समतेचा एक एक मोती हर एक कलमामध्ये माळला, स्वाभिमानाचा हर एक नियम काटेकोरपणे पाळला, ज्या मनुच्या व्यवस्थेने, ज्या मनुस्मृतीने आपल्या या बहुजनावरती अन्याय अत्याचार ढाळला, म्हणून माझ्या भीमरायाने मनुस्मृती नावाचा ग्रंथ इथे जाळला, मनुस्मृती नावाचा ग्रंथ इथे जाळला। भारत का संविधान जो है ये सही मायने में दुनिया का सबसे अच्छा संविधान है। आज इसी के परिणाम हमको देखने के लिए मिल रहे हैं। कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक के हर धर्म का आदमी, हर पंथ का आदमी, हर जात का आदमी, हर भाषा का आदमी एक माला में पिरोए जो जा रहा है, इसके पीछे केवल और केवल संविधान ही कारणीभूत है। आज जो भारत देश जो प्रगति के राह पर निकल गया है और दुनिया का नंबर 1 का देश बनने जो जा रहा है, इसके पीछे भी जो शक्ति लगी है वो संविधान की लगी है। आज जितने भी राजनीतिक पक्ष होंगे, जितने भी राजनीति में काम करने वाले नेता लोग होंगे, वो भारतीय संविधान को सर्वतोपरि मानते हैं, क्योंकि भारतीय संविधान ने ही भारत की राजनीतिक, सामाजिक, आर्थिक एवं सभी प्रगति जो हुई है वो केवल भारतीय संविधान के कारण हुई है। ये बात सच है कि उसका महत्व पुराने ज़माने में उतना नहीं था। अभी 70 साल का काल निकल गया है और अभी लोगों को पता चला है कि ये जो हमें सब अधिकार प्राप्त हुए वो संविधान के कारण हो रहे हैं। और इसी कारण संविधान दिवस जो है हर भारतीय बड़े हर्षोल्लास से सेलिब्रेट करता है, संविधान को मानता है, संविधान को जानता है और डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के प्रति अपनी श्रद्धा सुमन भी अर्पित करता है। ये भारतीय संविधान ये सूर्य जैसा है, ये जैसा सूर्य था, है और रहेगा, वैसे ही भारतीय संविधान था, है और अनंत काल तक के रहेगा। कुछ लोगों के मन के अंदर में लोग अननेसेसरली शंकाएं प्रदान करते हैं कि भैया संविधान बदलने वाला है। संविधान के अंदर में सादा कॉमा भी यदि बदलना है तो उसके लिए निर्णय लेना पड़ता है और संविधान का जो ढांचा है इतना मजबूत है कि वो कभी ही बदला नहीं जा सकता। इसलिए संविधान अमर है और अमर रहेगा। आज के संविधान दिन के ऊपर में समस्त भारतवासियों को मैं तहे दिल शुभकामनाएं देता हूँ। मी भीमरावजी पुसे, भारतीय बौद्ध महासभा विदर्भ प्रमुख आणि महाराष्ट्र प्रदेश संघटक या नात्याने असंख्य भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांसोबत संविधान चौकामध्ये आज आम्ही बाबासाहेबाला वंदना करण्याकरता आलेलो आहोत। आजच्याकरता हा संपूर्ण भारतीयाकरता फार मोठा एक स्वतंत्र समतेने आणि बंधुभावाने मैत्रिणी राहण्याचा दिवस आहे। या दिवसाचे महत्त्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला आणून दिलेले आहे। तेव्हा आपलं कर्तव्य आहे की जे संविधान आपल्या या देशाला दिलं, या संविधानाची रक्षा करणे आणि जे आपले भारतीय जे नागरिक आहेत त्या नागरिकांनी सर्वांनी समतेने, ममतेने, बंधुत्वाने, मैत्रीने आपला व्यवहार करावा। संविधान मोठ्या कष्टाने बाबासाहेबांनी जी पारंपरिक जी व्यवस्था चालत होती मागच्या काळामध्ये संविधान लागू होण्याच्या पूर्वी, स्वतंत्रताच्या पूर्वी तो काळ जर आपण बघितला तर आपल्या अंगावर काटे येतात आणि जेव्हा आपण ते संविधान वाचतो तेव्हा आपल्याला वाटते की आज खरोखर आम्ही काहीतरी आपल्या या देशाच्या रक्षणाकरता आम्ही माणूस म्हणून आहोत, आम्ही या देशाचे कोणी नागरिक म्हणून आहोत आणि चांगले जगतो आहोत। ते नुसतं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आणि आंबेडकरांनी जो आपल्यासाठी मोठ्या परिश्रमाने या देशातील सर्व जनतेला जो एक संदेश दिला आहे की सर्वांनी सर्व मिळून चांगल्या प्रकारे बंधुभावाने राहावं आणि कोणत्याही प्रकारचा एक कोणत्यावर अन्याय होऊ नये, अत्याचार होऊ नये, हा देश सुखलाम आणि सुबलाम होण्यासाठी आपण संविधानाची रक्षा करावी। या देशातील सर्वात मोठा ग्रंथ पुराण, महाभारत, श्रुती, वेद हे ग्रंथ नसून एकच ग्रंथ आहे, तो बाबासाहेबाचा ग्रंथ आहे जो संविधान। त्या संविधानाच्या नियमाप्रमाणे आपण सर्वांनी आपल्या येथील राज्यकारभार आणि सामाजिक कारभार ज्या पद्धतीनं चालत आहे त्याला आज कुठेतरी
आपल्याला फार मोठं विचार करण्याची एक आपल्याला पाळी आलेली आहे की जे संविधान मानत नाही, संविधानाची चालत नाही आणि जुन्या संविधानं आणखी आपल्या डोकोवर काढत आहे, त्याला पायबंद जर करायचं असेल तर आपण जागृत राहिलं पाहिजे, प्रत्येकाने जागृत राहिलं पाहिजे. नाहीतर येणारी जी परिस्थिती आहे ती काही जे 3.5% लोक आहे ती आपल्यावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा आपण सर्वांनी संविधानाच्या नियमाप्रमाणे, रूलप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि या आजच्या या 2023ची एक फार मोठी घटना घडलेली आहे की ती सुप्रीम कोर्ट आहे आपल्या या देशात. त्या सुप्रीम कोर्टामध्ये बाबासाहेबाचा स्टॅच्यू लागलेला आहे. तेव्हा सर्व या सर्वांचे राष्ट्रपतीच्या हातून त्याचं उद्घाटन होणार आहे. तेव्हा मी सर्व जे तेथील आपली जी न्यायव्यवस्था आहे त्या न्यायव्यवस्थेचे जे आपले लोक काम करतात सुप्रीम कोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आहेत यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा या शुभदिनी मी सर्वांना शुभेच्छा देऊन मी आपले 2 शब्द संबोधतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. मेरा नाम गोपाल ऋषिकर भारती है. मैं राष्ट्रीय संयुक्त मोर्चा का राष्ट्रीय संयोजक हूँ. मैं आपके चैनल के माध्यम से समस्त भारतवासियों को हार्दिक बधाई और शुभकामनाएं देना चाहता हूँ. भारत का संविधान न केवल भारत बल्कि विश्व का एक मार्गदर्शक दस्तावेज बन चुका है और इसलिए हम ये कहना चाहते हैं कि भारत का संविधान ही अगर कहा जाए कि कोरोना काल हो चाहे लॉकडाउन में हो, सारे मंदिरों के मस्जिदों के ताले बंद थे, लेकिन संविधान का ताला खुले होने के कारण हमारी इतनी जान सारे देश की बची है. और भारत के संविधान जो है आज हमारे को मुसीबतों से, मजबूरियों से जो है हमको ताकत पैदा करता है. और इसलिए भारत के संविधान जो है हमारे सारे धर्मों का सार है. उसमें किसी धर्म के खिलाफ वो चीज़ नहीं है, लेकिन जो सार तत्व है सारे दुनिया के जो संविधान और सारे धर्मों के शास्त्रों का एक मास्टर चाबी है. वो इस बात को हमें लोगों को बताना है कि आज विश्व का जो संगठन है, संयुक्त राष्ट्र संगठन ने भी कहा कि अगर हमें मौका मिल जाए तो भारत के संविधान को संयुक्त राष्ट्र संघ का संविधान बनाया जा सकता है. तो बाबा साहब अम्बेडकर को कोटि कोटि नमन हम करते हैं और उस संविधान सभा में जितने भी हमारे जो सदस्य थे सबको हम लोग अभिवादन करते हैं. और आज संविधान दिवस के रूप में मैं राष्ट्रीय संयुक्त मोर्चा की ओर से मैं सभी भारतवासियों का और आपके चैनल के माध्यम से मैं हार्दिक बधाई देना चाहता हूं. और संविधान के सम्मान में निकलो सब मैदान में. हमें सड़क से लेकर संसद तक की उसकी रक्षा करना पड़ेगा. हमारा ये भारत राष्ट्र, भारतीय संविधान और मानव अधिकार की रक्षा के लिए हम राष्ट्रीय संयुक्त मोर्चा का जो आंदोलन है उसको एक जन आंदोलन बनाना चाहते हैं, ताकि 4000 साल की जो जातिवाद और जातीय पूंजीवाद की जो गुलामी है उसको 4 साल के अंदर ख़त्म कर देने का संकल्प लेकर हम लोग चल रहे हैं. बहुत बहुत धन्यवाद. भारत देश में जातीय सांप्रदायिक जो ताकतें हैं, पूंजीवादी जो ताकतें हैं, इस देश में संविधान का ही विरोध कर रहे थे जब बाबा साहब अम्बेडकर बना रहे थे. निश्चित रूप में आज वो ताकतें जो है सर उठा के आज सामने खड़ी है, लेकिन इनका कोई मतलब हौसला नहीं है. ये एक डरपोक और कायर ताकतें हैं जो समाज को जो है अंधविश्वास में डाल के जो है सांप्रदायिकता और जहर पैदा करके हिंसा, नफरत, दुराचार को हिंदू राष्ट्रवाद बताकर जो है ये जो काम कर रहे हैं, इसका मुंहतोड़ जवाब देने के लिए जनता सामने सड़कों पे आ रही है. निश्चित रूप में हम इसको बहुत ज़्यादा दिन तक झेल नहीं सकते. जातिवाद का अंत करना ही जो हमारे भारत के संविधान का लक्ष्य है. इसलिए संविधान आज रोबोट की तरह काम कर रहा है. बाबा साहेब आज भले ही हमारे बीच में नहीं हैं, लेकिन वो हमारे लिए एक शक्ति प्रदान कर रहे हैं. और मैं आशा करता हूँ कि नागपुर ये जो बाबा साहेब की जो दीक्षा भूमि रही है, ये हमारी राष्ट्रीय संस्कारधानी हम बनाना चाहते हैं. यहाँ के लोग अगर तैयार हो जाते हैं महाराष्ट्र के, विदर्भ के, तो मेरा निश्चित तौर पे है कि यहीं से जो आरएसएस का जो है हिंसा, नफरत, दुराचार का विचार चल रहा है, यहीं पे हम बाबा साहेब का सत्य, अहिंसा और सदाचार का रास्ता लेकर हम इसको जो है 4000 साल की गुलामी को 4 साल के अंदर खत्म करने का बीड़ा उठाए हैं. हम इसके लिए अपनी जान देंगे. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है कितनी ताकत बाजू कातिल में है. इसलिए हम लोग घबराने वाले नहीं हैं. जो जय भीम को मानने वाले लोग हैं, सरदार भगत सिंह ने कहा था कि हमारे जो जब जय भीम वाले जो लोग होते हैं, अगर वो बाबा साहेब पे सही आस्था करते तो 1.25 करोड़ के बराबर हो जाते हैं. इसलिए हमें विश्वास है अपने ऊपर कि 500 जो हमारे भीमा कोरेगांव के योद्धाओं ने 50,000 जो पेशवाओं की जो ब्राह्मणवादी सेना को समाप्त कर दिया था. इसलिए मैं आशा करता हूँ नागपुर के लोगों से और खासकर महाराष्ट्र के लोगों से कि उनको सारे भारत का जुम्मा उठाना पड़ेगा. इसलिए मैं छत्तीसगढ़ से यहाँ पे चलकर आया हूँ और मैं चाहता हूँ कि आज संविधान दिवस का जो पर्व है, ये केवल पर्व नहीं बल्कि हमारे एक जन आंदोलन की यहाँ से शुरुआत होना चाहिए. मैं इसी आशा के साथ में निकला हूँ.
आज का संदेश यही है कि हमको आने वाले 2024 में बाबा साहेब अम्बेडकर को मानने वाले संविधानवादी लोगों को सत्ता पे काबिज होना पड़ेगा। हमारी दो पार्टियां जो है, रिपब्लिकन पार्टी, बहुजन समाज पार्टी को भारत की सबसे बड़ी पार्टी बनाना पड़ेगा और बाकी जितने भी छोटे छोटे दल हैं उनको सबको लेके चलना पड़ेगा। बाबा साहेब दुनिया का सबसे बड़ा जो है ब्रांड बन चुका है और इसलिए बाबा साहेब की पार्टी को सब लोगों को जो है जितने टुकड़े हैं सबको मिलाकर जो है एक करना पड़ेगा। अगर वो 40 पार्टी के टुकड़े बनाकर जो है एनडीए बना सकते हैं और वो 40 टुकड़े बनाकर जो है वो अगर इंडिया बना सकते हैं, तो हम लोग जो है बाबा साहेब अम्बेडकर के जितने पार्टियां हैं उनको बनाकर जो है 100 पार्टी को हम लोग जोड़ रहे हैं, 10,000 सामाजिक संगठनों को जोड़ रहे हैं और इसके लिए हम लोग अपनी जान और प्राण देने की शपथ लेके काशीराम जी की प्रेरणा से हम लोग निकल पड़े। संविधान ये दुनिया का सबसे अच्छा संविधान करके विश्व में जाना जाता है और माना जाता है। हमें जीने का अधिकार जो डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर ने दिया, हम उनके हमें हमेशा सदैव ऋणी रहेंगे। और आज हम यहाँ पर सभी को संविधान दिन के उपलक्ष्य पर बहुत बहुत शुभकामनाएं देते हैं और इसीलिए डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी के चरणों में विनम्र अभिवादन करते हैं कि और धन्यवाद ज्ञापित करते हैं कि उन्होंने जो हमें जीने का अधिकार दिया। ये दिन आज के लिए बहुत महत्त्वपूर्ण दिन है। भारतातच नाही पूर्ण विश्वामध्ये आजच्या संविधान दिन मानणारे लोक तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील आणि मला असं वाटतं आजच्या संविधान दिनानिमित्त नेमकं संविधान काय आहे हे आपल्याला गावागावामध्ये जाऊन, वस्तीवस्तीमध्ये जाऊन, शहरामध्ये जाऊन आपल्या जे नवीन युवा पिढी आहे यांना समजवलं पाहिजे आणि येणाऱ्या दिवसामध्ये की कशा पद्धतीनं हे संविधानाच्या माध्यमातून आपल्याला आपले हक्क, वंचित, शोषित, पीडित या समुदायाला एकत्र घेऊन आपण विकासाच्या दृष्टीने चालतोय हे आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये लोकांना समजवायचं। निश्चित रूपाने आपण जर का पाहाल जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बोलून गेले ते एकदम आज खरंच आहे। आज एकीकडे संविधान आहे, संविधानाच्या बाजूने असणारे लोक वेगळे आहे आणि संविधानाच्या विरोधात असणारे लोक वेगळे आहे। मला सांगताना दुर्दैव होतो की कुठेतरी आज सत्तामध्ये बसणारे लोक त्या ठिकाणी संविधानाची क्षणोक्षणी अवहेलना करताना दिसतात, क्षणोक्षणी त्याला कसं बाहेर काढता येईल दिसतात आणि असं तर बोललं जातं की संविधान बदलण्याचाच यांचा प्लॅन आहे आणि अशा पद्धतीचे जे विचारधाराचे लोक यांना येणाऱ्या दिवसामध्ये धडा शिकवलं पाहिजे आणि यांना सत्तेतून बाहेर केलं पाहिजे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मंडळींनी जे पूर्ण संविधान लिहिलं याची संविधानाची अंमलबजावणी पूर्ण देशामध्ये चांगल्या रीतीने झाली पाहिजे। 26 नोव्हेंबर 1949ला बाबासाहेबांनी अहोरात्र मेहनत करून संपूर्ण जगाचा अभ्यास करून जे संविधान लिहिलेलं आहे आणि ते संविधान भारताला समर्पण केलेलं आहे, त्या समर्पणाचा दिवस आज आहे। त्यानिमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर शहर आम्ही सगळे राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते आज बाबासाहेबांच्या चरणी आलेलो आहे की त्यांच्या संविधानामुळे आज लोकशाही जगामध्ये देशामध्ये जिवंत आहे। त्याच्याबद्दल आज आम्ही बाबासाहेबांचे आभार मानायला आलो आणि सगळ्या समस्त जनतेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे 26 नोव्हेंबर 1949ला जे संविधान बाबासाहेबांनी दिलं त्याच्या शुभेच्छा देतो।